काय सगळ्यांनी बघितलेलं हे योग्य नाहीये. आता ती त्यांनी कारवाई केली असेल याच्याबद्दल काय कारवाई झाली नाही. अर्थात कुस्तीच्या या सगळ्या इतिहास आतापर्यंत कधीच असं घडलेलं नाही. महाराष्ट्र केसरीला अशा पद्धतीने होतंय. अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. कारण का माझ्या संघ पण मागच्या वर्षी असं झालं होतं, पण मी असं कधी बोललो पण नाही आणि कुणाला बाईट पण नव्हती दिली की माझ्या संघ असं झालंय. आणि मागच्या आमचा पराजय मी स्वीकारून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिलंय की मेहनतीने काय काय होऊ शिवराजला भेटून ही नाराजी दूर करणार का त्यांची? शिवराजला भेटून हो नक्कीच सर. सगळे मोठे पैलवान आहेत माझ्यापेक्षा, सगळ्यात लहान मी त्यांच्यापेक्षा. भेटणार सगळ्यांना हो नक्की भेटणार. ते मोठे असून देखील जे प्रकार घडला तो म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे अर्थात तू जसं सांगतोयस की गेल्या वेळेस तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला, मात्र तू खेळ दाखवून दिला यावेळेस. नक्कीच सर. अन्याय आता एक खेळाडू संघ होतच. एखादी हार एखादी जीत असते, फक्त संयम नसतो सोडायचा. ते तुम्ही पुढची वाटचाल कशी असणार आहे तुझी? नाही पुढची वाटचाल सर उद्यापासून आता चालू आहे ना. हिंद केसरी व्हायचं, भारत केसरी व्हायचं, आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं, आपल्या तालमीचं नाव मोठं करायचं. आई वडिलांना भेटला काय भावना होते? आई वडिलांना म्हणजे खूप आनंदात असेल. नाही आत्ताच आईला नगरवरनं डायरेक्ट बाप्पाच्या दर्शनाला आलो. आता डायरेक्ट मम्मीलाच भेटायला जायचं. आईला भेटायचं. फोन झाला, सगळं झालं, बोलणं झालं, व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉल बोलणं झालं सगळे माझ्या तिकडे वाट बघतात. ते बाप्पांचं दर्शन पहिलं घेऊन तिकडे जायचं. वाटलं होतं का महाराष्ट्र आपल्याला मिळेल ही गदा हे स्वप्न? नक्की. कारण का भरपूर मेहनत केली होती. वडिलांनी खूप मेहनत करून घेतली होती. नक्की वाटलं होतं की महाराष्ट्र केसरी. आणि तशाच मी कुस्त्या केल्या. वडिलांनी सांगितलं, संचूल त्यांनी सांगितलं तसं कुस्त्या केल्या. त्याचा रिझल्ट भरपूर भेटला. काय मागितलं बाप्पांच्या? बाप्पांच्या सरनी गदाच मागितली होती, गदाच घेऊन आल्या. आता फक्त बाप्पांची इच्छा पूर्ण करायची. टाटा पवारांचं म्हणणं आहे की ते नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणं अपेक्षित होतं, मात्र कुस्तीचा निकाल द्यायला घाई केला असंही त्यांनी म्हटलं. नाही नाही तर पंचांचं. कारण का मी तर काय बोलू शकत नाही सर. मी एक खेळाडू आहे आणि जो कुठल्याही पंचाने जो निकाल देतो तो मान्य करावा. पण शिवराजचं असं म्हणणं आहे की त्याची पाठ टेकलेलीच नव्हती तरी सुद्धा तुम्हाला विजय घोषित केला. नाही ना सर, असं काय नव्हतं. मी कारण का डाव माझा डायरेक्ट होल्डला होता. तिथनं डाव बघून सगळ्या पंचांनी हे केलं आणि पंचांनी रिझल्ट दिला त्याचा. शिवराजनी लाच मारली पंचाला कितपत योग्य? सर हे योग्य तर नाहीये, पण ह्याच्यावर आता पंचाचा निर्णय घेतला. एक खेळाडू म्हणून पृथ्वीराज तू एक खेळाडू म्हणून कसं बघतोय या सगळ्या गोष्टीकडे? नेमकं काय घडलं? नाही सर, मी माझी कुस्ती करून माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन, रेफरीन रिझल्ट देऊन मी कारण का पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो. मला तिथल्या झालेलं काय त्याबद्दल काही त्यांच्यावर कारवाई झाली निलंबनाची 3-3 वर्षाची. त्याच्यात काय कमी व्हावी शिक्षा आहे ती बरोबर आहे? नेमकं काय नाही ह्याच्याबद्दल काहीच नाही. म्हणतात कुस्तीगीर संघाचा हा त्यांचा नेम आहे. हा नियमाच्या ह्याच्यात आपण तर काय बोलू शकतो. पण आता ते त्याला आव्हान देणार आहेत. काका पवार म्हणतो की ठरून माझ्या पैलवानांना डावललं जातं, हे राजकारण कुस्तीत घुसलं, हे बरोबर नाही. नाही ह्याच्याबद्दल काही मला माहिती नाही काय. आता कुणाला भेटणार आहे? राजकारणी, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, कुटुंबाला भेटणार कुणी बोलवलंय? नक्की आता पहिलं तर आईलाच भेटायचंय, नंतर पुढं. या सगळ्या प्रकरणात राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला? असं काय नाही सर राजकारण. तसं मग मागच्या वेळेस माझ्या पण झाला तर मी पण असंच म्हणलो पाहिजे नव्हतं की 1 पॉईंट तुम्ही 7 सेकंदात कसं काय देऊ शकता. मी पराजय स्वीकारला. कारण का आता त्यांनी पण स्वीकारला पाहिजे, शिवराजनी पण स्वीकारला पाहिजे. तुमचं काय बोलणं झालं शिवराजसोबत? नाही. तुम्ही बोलणार त्याला काही? नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान येते, त्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांचा आशीर्वाद घेणार, सगळ्यांना भेटणार. कारण का माझ्यापेक्षा मोठे पैलवान सगळे. चालेल, थँक्यू भाऊ. तर नुकताच महाराष्ट्र केसरी झालेला पृथ्वीराज मोहोळ हा पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आलेला होता आणि त्यानं दिलेली ही प्रतिक्रिया. कुस्तीच्या या फायनलच्या वेळी, महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या वेळी झालेला शिवराज राक्षे यानं जो काही राडा केला त्यावरती त्याला पत्रकार प्रश्न विचारत होते. तर अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शिवराज राक्षेनं पंचांना मारहाण केली. तर महेंद्र गायकवाड हा मल्ल अंतिम सामन्यामध्ये कुस्ती अर्धवट सोडून मैदानातून निघून गेला. या प्रकारानंतर दोन्ही मल्लांचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय. पुढचे 3 वर्ष शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड कुठलीही स्पर्धा खेळू शकणार नाहीत. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी ही कारवाई केली. त्यांनी पंचाला लात मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्याजोगतं नाही आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला
3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही. त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली. हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षासाठी सस्पेंड केलं. त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. राज्यभरातल्या कंत्राटदाराचं बिल द्यायला पैसेच नाहीयेत. विविध विभागातील कामांची बिलं रखडली आहेत. तब्बल 92,000 कोटींपेक्षा जास्त बिलं रखडलेली आहेत आणि पैसे न मिळाल्यास 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात काम बंदचा मोठा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे त्याचा फटका राज्यातल्या सर्वच प्रकल्पांना बसणार आहे. राज्यभरातील कंत्राटदारांचं बिल द्यायला पैसे नाहीयेत, त्यामुळे विविध विभागातील कामांची बिलं रखडली आहेत.